सांगलीत स्मार्ट नावाने महालूट. समुद्र कंपनीच्या LED प्रकल्पाचा अंधार, लोकहित मंचचा थेट इशारा. सांगलीचा पैसा, समुद्र कंपनीचा डल्ला. लोकहित मंचचा एल्गार आता गप्प बसणार नाही. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा स्मार्ट LED प्रकल्प सध्या वादाच्या भोव्यात सापडला आहे. सांगलीकरांच्या कष्टाचा पैसा समुद्र कंपनीच्या खिशात जात असल्याचा गंभीर आरोप करत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी प्रशासनाविरुद्ध शडू ठोकला आहे. ज्या प्रकाशाने शहर उजळायला हवे होते, त्याच प्रकल्पाने पालिकेच्या तिजोरीला अंधारात ढकलले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. काय आहे नेमका वाद? स्मार्ट सिटीच्या नावाखाली राबवण्यात आलेल्या या LED प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रस्त्यांवर पुरेसा प्रकाश नाही, अनेक ठिकाणी अंधार आहे, तरीही पालिकेच्या तिजोरीतून अवाढव्य रक्कम कंपनीला दिली जात आहे. या संशयास्पद कारभाराची आणि त्यामागील महाशयांची आता चौकशी करण्याची वेळ आली असल्याचे भिसे यांनी म्हटले आहे. कराराचा फास, जनतेला त्रास, कुणाच्या खिशात जातोय हा अवाढव्य घास्त? अंधारात रस्ते, तिजोरीत खडखडाट, सांगलीच्या लुटीचा हा कसला थाट? लोकहित मंचच्या प्रमुख मागण्या: 1. समुद्र कंपनीसोबत झालेला जाचक आणि संशयास्पद करार तात्काळ रद्द करण्यात यावा. 2. संपूर्ण प्रकल्पाची आणि कंपनीच्या कामाची उच्चस्तरीय सखोल चौकशी व्हावी. 3. करार करणाया आणि त्याकाळी मंजुरी देणाया तत्कालीन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. आंदोलनाचा इशारा: सांगलीकरांच्या खिशातून जाणारा एकएक पैसा हा विकासासाठी आहे, कुणा ठेकेदाराचे घर भरण्यासाठी नाही. जर हा ठराव रद्द झाला नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही, तर लोकहित मंच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही मनोज भिसे यांनी दिला आहे. विनीत: मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच, सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि सांगलीच्या घडामोडींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.